गुड मॉर्निंग. आणि सकाळ सकाळ आवाज जरा माझा बसलेला आहे आणि आज तुम्हाला मी माझं खरं मॉर्निंग रुटीन शेअर करत आहे. आता मस्त उठले, फ्रेश झाले आणि दिवसाची सुरुवात माझी गरम पाणी आणि लिंब त्याच्यामध्ये पिळते आणि ते पिते. जरा बरं वाटतं, ती सवय लावली मी. आधी डायरेक्ट चहा वगैरे घ्यायचे, पण चहा बंद केला. सकाळ उठल्यानंतर पहिले लिंब नसेल तर गरम पाणी, नाहीतर मध टाकून पिते. पण लिंब आणि मध हे माझं बेस्ट कॉम्बिनेशन आहे. कधी कधी कोणाला वाटत असेल जास्त सकाळ सकाळ आंबट होते, पण ते माझ्यासाठी नॉर्मल आहे. मला सवय झाली त्या पाण्याची. ते पाणी पिल्यानंतर जरा बरं वाटतं. आता आल्यावरती टेरेसवर आलेली आहे योगा करण्यासाठी. ही सुद्धा सवय मी लावलेली आहे की ॲटलिस्ट मला सकाळी 10 ते 15 मिनटं स्वतःला द्यायची आहे. त्याच्यामध्ये योगा जे काय मला आवडीचं असेल ते मी करेन. योगा करेन, मेडिटेशन, नाहीतर पुस्तक वाचते सकाळी उठल्यानंतर. हे मी ठरवलेलंच आहे. 15-20 मिनटं मी मला स्वतःला देणारच. नंतर एकदा 8-8:30 झाले की आपला वेळ गेला. 8 नंतरच बोलू शकता तुम्ही. 8-9ला आपल्याला नाश्ता करावा लागतो, घरातली बाकी कामं उरकावी लागतात. म्हणून सकाळी उठल्यानंतर पहिले माझं योगा वगैरे करून घेते. संध्याकाळीच आपल्याकडून होत नाही, कारण का संध्याकाळी आपल्याला कंटाळा येतो आणि दिवस पण आता संपायला आलेला असतो, त्यामुळे एनर्जी नसते आपल्याकडे. म्हणजे सकाळीच उठल्यानंतर मी पहिले योगा करते. प्रीताय झोपलेला, तो रात्री आला 12 वाजता, त्यामुळे तो झोपला आहे. मी आल्यावरती तो पण कधी कधी येतो माझ्यासोबत व्यायाम करायला, पण तो जिमच्या एक्सरसाइज करतो. मला तेवढं नाही जमत वजन वगैरे उचलायला. आपलं योगा बेस्ट. तर आत्ता पहिले मी माझं योगा करून घेते, मग मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगते की मी योगा वगैरे हे सगळं करायला का लागले. आधी मी अशी नव्हते अजिबात. सकाळी उठायचं पण मला जमायचं नाही, पण आत्ता मी सवय लागलेली आहे. कारण काय आहे मी तुम्हाला पुढे सांगते. तर पहिले मी माझं योगा करून घेते, कारण का सूर्यवरती यायला लागलेला आहे आणि आता वाजलेत 7:30. पटापट करून घेते योगा, मग बोलते मी तुमच्याशी. तर आत्ताच माझा योगा झालेला आहे. मस्त वाटते, जरा फ्रेश वाटते अजून, आणि बॉडीचा जो स्ट्रेस आहे तो निघून गेलेला आहे. मस्त वाटतं. जेव्हा तुम्ही सुद्धा योगा कराल तुम्हाला सुद्धा मस्त आणि एकदम फ्रेश वाटेल. तर मी करायला लागले तेव्हा मला मस्त वाटायला लागले. पण सांगायचं मला हे आहे की मी आधी अशी नव्हते. मी आधी योगा वगैरे काहीच करायचं नाही, म्हणजे त्या योगाच्या माइंडसेटमध्ये मी नव्हतीच. सकाळी उठून योगा करायचं आहे की आपल्यासाठी काही वेळ द्यायचा आहे हे सुद्धा माहिती नव्हतं. आपलं उठल्यानंतर आपले डायरेक्ट आपल्या कामांना सुरुवात. पण जिथपर्यंत आपल्या लाईफमध्ये अशा काही गोष्टी घडत नाहीत तिथपर्यंत आपल्याला समजत नाही. तसंच माझं झालं होतं. तर माझ्या आईचा ऑपरेशन झाला होता स्पाईनचा. त्यावेळेला तिची कंडिशन बघून मला एवढं वाटायला लागलं की नाही, जर आपली बॉडी हेल्दी असेल तरच आपण हेल्दी आहोत. तेव्हा एक मला समजलं होतं चांगलं की केवढ्या गोळ्या, इंजेक्शन्स, आणि तिला चालतासुद्धा येत नव्हतं. तेव्हा बघून तिची कंडिशन ना मला वेगळंच झालं होतं. माझ्या बहिणीलासुद्धा आणि मलासुद्धा, म्हणजे मला दोघींना रडूच सावरत नव्हतं, अशी कंडिशन होती त्यावेळेला. त्यावेळेला आम्हाला समजलं की काय आपण हेल्दी कधी, जेव्हा आपली बॉडी हेल्दी असेल, आनंदी तेव्हा असू. मे बी खातानासुद्धा प्रॉब्लेम यायचा की काय हे नाही खायचं, ते खायचं, ते खूप काय ते नंतर तुम्हाला निवांत विस्तारमध्ये सांगेन की काय झालं होतं ते. नंतर परत मी आजारी पडले. मला इन्फेक्शन झालं होतं, त्यामुळे मी 5-6 दिवस हॉस्पिटलला होते. आणि त्यावेळेला पण मला असं झालं की कधी एकदा मी घरी जाते. मला ते हॉस्पिटल बघूनच कंटाळा आलेला. इंजेक्शन्स, गोळ्या, सगळं चालू होतं. तेव्हा समजलं की नाही, कुठेतरी आपलं काहीतरी चुकतंय म्हणून आपण आजारी पडतोय. त्याच्यानंतर मग मी सुरुवात केली की आपल्या म्हणजे बॉडीला आपण हेल्दी ठेवायला पाहिजे, हेल्दी खायला पाहिजे, त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, तर ती बॉडी हेल्दी राहील. तसं बोलायचं खूप आहे, पण हा ब्लॉग आपला खूप मोठा होईल. पण इन शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते की मला सांगायचं काय की ॲटलिस्ट 10 मिनटं तरी तुमच्या बॉडीला तुम्ही रोज द्या. त्याच्यामध्ये तुम्ही योगा करा, चालायला जा, ज्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला आवडतात त्या करा, पण रोज ॲटलिस्ट 10 ते 15 मिनटं स्वतःसाठी द्या. नाहीतर खूप काय काय होऊ शकतो. पण बॉडीची मुवमेंट झाली पाहिजे, तर बॉडी आपली हेल्दी राहील. नाहीतर आजारी पडल्यानंतर सगळे आपल्यासाठी खूप काय काय करतील, हॉस्पिटलला वगैरे नेतील, पण
करायचं आपल्याला आहे. गोळ्या वगैरे सगळ्या आपल्याला खायच्या आहेत. नवरा आपल्या गोळ्या खाणार नाही, कारण का आपल्याला बरं व्हायचं आहे. तर ती वेळ येऊ नये म्हणून आपल्या बॉडीला आपल्याला हेल्दी ठेवायचं आहे, फिट ठेवायचं आहे. आणि तसं बघितलं तर आपल्या लेडीजला जास्त योगाची गरज आहे. योगा करायलाच पाहिजे, नाही तर आपला वेट वाढला, जे वजन वाढलं तरी पण प्रॉब्लेम होतो आणि वजन कमी झालं तरीसुद्धा प्रॉब्लेम होतो. म्हणून बॉडीची मुवमेंट झाली पाहिजे. स्वतःसाठी वेळ द्या. आता मी जाते खाली. आपला ब्लॉग मोठा आहे, मी बडबडच करत बसेन. तर मला नाश्ता करायचा आहे मेन म्हणजे. बाकीच्या गोष्टी आपण नंतर करू. तर या नाश्ता करतोय. नाश्त्याला आज बनवला आहे सोयाबीन राईस. तुम्ही विचार करा, प्रत्येक गोष्टीमध्ये मी जास्त सोयाबीन टाकते. म्हणजे कालच्या ब्लॉगमध्ये पण मी त्याला सोयाबीन राईसच दिला होता, पण तो थोडा वेगळा प्रकारचा होता. हा वेगळा आहे. तर सोयाबीन का टाकतात का, सोयाबीनमध्ये जास्त प्रोटीन असतं म्हणून. आता नाश्ता करतोय आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करते. फ्रायड राईसचा सोयाबीन राईस आहे. त्याच्यामध्ये फ्रायड राईसचा मसाला टाकला आहे. कालचा भात थोडा शिल्लक होता ना, मग रोज फोडणीचा भात असतो आपल्याला, म्हणून थोडासा काहीतरी त्याचा ट्विस्ट टाकून काहीतरी वेगळ्या प्रकारे दिला, मग खायला पण बरं वाटतात. मग नाश्ता करतो आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय.